मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर झाला असून मुंबईकरांनी कोणत्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेले नाही. भाजप 89 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला, पण त्यांना स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. सत्ता स्थापनेसाठी भाजपला शिवसेना शिंदे गटावर अवलंबून राहावे लागणार आहे. शिंदे सेनेचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या पाठिंब्याशिवाय भाजपला आपला महापौर बसवता येणार नाही हे स्पष्ट आहे. ही बाब शिवसेना शिंदे गटालाही माहीत आहे. त्यामुळे त्यांची पावर वाढली आहे. त्यातूनच आता शिवसेना शिंदे गटाने मुंबईचा महापौर शिवसेनेचा झाला पाहिजे अशी मागणी केली आहे. गेली 25 वर्ष मुंबई महापालिकेवर सातत्याने शिवसेनेचा महापौर विराजमान झाला होता. हे पाहता यावेळी शिवसेनेचा महापौर व्हावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाकडून होताना दिसत आहे. शिवाय यंदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. ही बाब पुढे करत मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा महापौर असावा अशी आग्रही मागणी शिवसैनिक करत आहेत. बाळासाहेब आणि शिवसेना हे तुटनाते आहे. अशा वेळी शिवसेना शिंदे गटाने भाजपवर उघडी टाकली आहे. त्यावर भाजपाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण या निमित्ताने शिवसेनेने आमच्याशिवाय कुणाचाही महापौर होणार नाही याचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत. भाजपचे जास्त नगरसेवक आहे, शिवाय ते नेहमी बाळासाहेबांची नावे घेतात. बाळासाहेबांची खरी शिवसेना ही शिंदेचीच असल्याचं भाजपाकडून वारंवार सांगितलं गेलं. त्यामुळे भाजपचे जास्त नगरसेवक निवडले आले तरी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली म्हणून शिवसेनेचा महापौर मुंबई महापालिकेवर बसावा अशी आग्रही मागणी शिवसैनिक करत आहेत. अशा स्थितीत भाजपचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. अनेक वर्षापासून मुंबईवर भाजपचा महापौर बसावा अशी पक्षाची इच्छा होती, पण तसं झालं नाही. ती संधी 2026च्या निवडणुकीनंतर निर्माण झाली आहे, पण भाजपला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे कोंडी झाली आहे. त्यात शिवसेना शिंदे गटाकडूनही महापौर पदाची मागणी होत आहे. त्यात बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे. या भावनिक खेळीत भाजप अडकणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. इतक्या वर्षानंतर आलेली संधी भाजप इतक्या सहजासहजी सोडेल असं वाटत नाही. अशातच शिंदेचे नगरसेवक फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यासाठी ठाकरे गटाने फिल्डिंग लावल्याचंही बोललं जात आहे. तर भाजप शिंदेचे नगरसेवक फोडेल असं ठाकरेंनी सांगितलं आहे. त्यामुळे महापौर कुणाचा यावरचा सस्पेन्स वाढला आहे.